मला आयुष्याचा कंटाळा आला आहे, त्याच्यामुळे मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ सगळ्यांना. तर स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर आज काय झालं की मम्मी म्हणाली की चल आज पण तू माझ्यासोबत शेळी राखायला. तर म्हटलं ठीक आहे. असंही मम्मीची तब्येत थोडीशी ठीक नव्हती, तर म्हटलं ठीक आहे मी तुझ्यासोबत येते. गेल्यानंतर तिथे एक ऊस दिसला आणि मम्मी मला म्हणाले की तिथला ऊस खूप मऊ आणि गोड पण आहे, तर मग तुला आणू का. म्हटलं ठीक आहे आणि मग आम्ही सगळ्यांनी थोडा थोडा ऊस पण खाल्ला. त्याच्यानंतर मग तिथे नाही कसली तरी फुलं होती, तर माझ्या डोक्यामध्ये असं की चला आपण कोणाच्या तरी असं केसांमध्ये घालूया. तर मम्मीला म्हटलं की चल मम्मी तू बस, मग मी तुझे केस वगैरे जरा थोडीशी सजवते. तर हे बघा मी असं काही केलं होतं त्या फुलांपासून आणि खूप सुंदर दिसत होतं आणि हे मम्मीला पण आवडलं. मम्मी पण म्हणाली खूपच छान झाले. तर म्हटलं ठीक आहे थँक्यू. तर तिथेच ना चिंचेचं झाड होतं, तर आणि मला चिंचा खायची इच्छा झाली होती, तर म्हटलं की चिंचा आणूयात, पण त्या चिंचेच्या झाडाला चिंचच नव्हत्या. तर मग मी सॅड झाले आणि म्हटलं चला जाऊ द्या, आता काय करू शकतं, चिंचेच्या झाडाला चिंचच नाही आहे. तर मग इथे मी काहीतरी खेळत बसली होती, शेळी चरत होती. म्हटल्यानंतर मग मम्मीने माझं व्हिडिओ बनवत होती आणि ना वातावरण पण छान झालं होतं आणि तिथे ना इंद्रधनुष्य पण आला होता, पण त्याचं मी व्हिडिओ घेतला नाही कारण ना व्हिडिओमध्ये इंद्रधनुष्य दिसतच नव्हता, त्याच्यामुळे मी त्याचा काही व्हिडिओ घेतला नाही. त्याच्यानंतर शेळीनं म्हटलं की थोडंसं धान्य द्यावं, म्हणून मग मी धान्य दिलं आणि हे धान्य खाताना ना इतक्या गुदगुल्या होतं त्या हाताला की काय बोलू नका. आणि त्याच्यानंतर मी त्यांना धान्य दिले आणि त्याच्यानंतर ती शेळीनं माझा हातच खात होती आणि मला जास्त गुदगुल्या होत होत्या हे बघा. आणि मला ना असं ऊन वगैरे नसेल आणि पावसाचं वातावरण वगैरे असेल ना, तर मला असं रानामध्ये पण काम करायला काही वाटत नाही. आणि जेव्हा जेव्हा मला असं वाटतं की आज ऊन नाही आहे, पावसाचं वातावरण आहे, तर मी मम्मीसोबत रानामध्ये जाते आणि मला खूप आवडतं असं रानामध्ये जाऊन काहीतरी काम वगैरे करायला. म्हणजे खूप छान वाटतं त्या टायमिंगला की मस्त असं वारं सुटलेलं असतं आणि तिथे असं काम वगैरे करायला खूप छान वाटतं. असो मम्मी आणि काकीना असं काहीतरी चेष्टा करत होत्या, त्यांना त्यांच्या मैत्रिणीला कॉल लावत होत्या आणि रॉंग नंबर असं बोलत होत्या, असं त्यांचं काय काय चाललं होतं. असो तर त्याच्यानंतर ना अचानक पावसाचं सुरुवात झाली, तसंही पावसाचं वातावरण झालं होतं आणि त्यानंतर पाऊस पडला आणि शेळी त्या भिजायला लागल्या. मग आम्ही घरी आलो आणि आज बेत होता मोदक करण्याचा, म्हणून मी सारण करत होते आणि मला लागली होती वेळ. माझ्याकडून ना कोणतंच काम व्यवस्थित होत नाही. असं मित्रांनो आपण भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.